जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 105 वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला सगळ्यांनी हात जोडूया. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. हात जोडू, डोळे मिटू. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या, हात जोडलेलेच असू द्या. आपल्या गुरूंकडे, वसिष्ठ ऋषींकडे प्रार्थना करू. की आपलं हे जे काही अस्तित्व आहे ते विचारांच्या स्तरावर असेल, शारीरिक स्तरावर असेल, वाणीमधून असेल, वागण्यातून असेल, जे काही असेल ते अस्तित्व केवळ गुरुजनांचं, वसिष्ठ ऋषींचं प्रकटीकरणच असावं. त्यातून आपल्या अस्तित्वातून केवळ त्यांनीच प्रकट व्हावं, त्यांचंच ज्ञान प्रकट व्हावं. आपला प्रत्येक श्वास हा त्यांच्या कृपेने चाललेला आहे. त्या प्रत्येक श्वासामध्ये त्यांच्या ह्या कृपेची जाणीव असावी. प्रत्येक कार्य हे त्यांचंच कार्य, कार्याचे जे फळं येतील ते त्यांचे, ना त्या फळांचा मी भोगता आहे, नाही त्या फळांचा, कार्याचा मी करता आहे. शांत स्वस्थ बसा, डोळे बंदच ठेवा. या जीवनात दुसरं काही करावं, व्हावं असं काहीच नाही. किंवा ते करण्यायोग्य नाही. जे काही करू, जे काही करण्यायोग्य आहे ते केवळ गुरु कार्य. माझ्या या अस्तित्वाला जी जी भूमिका आली, जे जे कार्य आले ते गुरूंचं कार्य म्हणून पूर्ण करेन. आणि गुरूंचं कार्य करताना पूर्ण 100% असेल. तर हे अस्तित्व म्हणता येईल.
आपले जे जे कार्य आपल्याला करायचे आहे, सध्या जे करतो आहे, ते त्याच श्रद्धेने, जसं की गुरूंची आज्ञा आहे आणि मी ते करतो आहे, त्याच श्रद्धेने मी करेल. मनात येणाऱ्या भावना, संकल्प, विकल्प सगळं बाजूला ठेवून हे शरीर केवळ त्या कार्यासाठी दिलं आहे, त्या कार्यासाठीच अस्तित्वात आहे, म्हणून आहे. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो. हळूवार डोळे उघडू. जय गुरुदेव. आपण वसिष्ठ ऋषींकडून वसिष्ठ योग वासिष्ठ या ग्रंथाचं महत्त्व काय आहे ते आता कालपासून ऐकायला सुरुवात केली. आणि वसिष्ठ ऋषींनी काल सांगितलं, त्यांच्या आपण जे प्रवचनात इथे आलो आहे त्याच्यात जे सांगितलं गेलं की आत्मज्ञानाचा अभ्यास करताना या ग्रंथासारखा दुसरा काहीही उपाय नाही, याच्या इतका श्रेष्ठ ग्रंथ कुठेच नाही. आणि त्याच्यानंतर अनेक ऋषींनी, अनेक संतांनी, अगदी शंकराचार्यांनी सुद्धा या ग्रंथाची तेवढीच तारीफ ही पुढच्या काळामध्ये केलेली आहे. वसिष्ठ ऋषी म्हणतात की या संसाराच्या दृश्याचा, हा संसाराचा जो काही रोग आहे त्याचा उपशम, त्या रोगाचा उपचार हा केवळ या ग्रंथाने होऊ शकतो. ते म्हणतात की जे कल्याण आपल्या पिता माता हे करू शकत नाही किंवा करू शकले नाही, अनेक जे काही कर्म केले असतील, दान धर्म केले असतील, अनेक पुण्यकर्म केले असतील, ते सुद्धा जे कल्याण देऊ शकलं नाही, ते कल्याण हे या शास्त्राचा विचार केला, योग वासिष्ठचा विचार केला तर ते कल्याण आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपल्याला ते सुख, तो आनंद, त्या गोष्टी मिळू शकतात. हे जे काही संसाराचं हा रोग आहे हा अतिशय कठीण आहे आणि तो लवकर संपत नाही. जर आपण आत्मज्ञानाचा अभ्यास नाही केला तर हा रोग सतत वाढत जाऊन त्याच्यानंतर त्याची शांती कधीही होत नाही, तो कधी बरा होत नाही. हे सगळं जे काही विषय आहे, आपण ज्यांच्या मागे सुखासाठी धावतो त्यांचा जर विचार केला
तर जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत ते फार सुखकारक वाटतं. एकदा विचार करायला लागलो की मग लक्षात येतं की हे सगळं खोटं आहे, यांच्यामध्ये नुसतं पोकळी आहे, ते खरं म्हणजे शून्य रूप आहे. त्यांच्या मागे लागता लागता त्या विषयांचा उपभोग घेत घेत आपण आपल्या स्वतःला त्यांना, त्या विषयांना आपल्या घरात, आपल्या मनात ठेवतो आणि मग ह्यासारख्या जे अनंत फेऱ्या आहेत जन्ममृत्यूच्या, त्यांच्यामध्ये आपण फसत जातो. वसिष्ठ ऋषी फार सुंदर सांगतायत की या सगळ्या विषयांचा उपभोग घेता घेता आपला रोजचा दिवस उगवतो, केव्हा मावळतो हे कळत नाही. आणि ह्या रोजच्या दिवस उगवण्याच्या आणि मावळण्याच्या चक्रातून एक एक दिवस आपण हळूहळू कुठे चाललो आहे, तर आपण मृत्यूकडे चाललो आहोत. हे लक्षात घ्या. रोजचा एक दिवस संपला म्हणजे आपण मृत्यूच्या जवळ चाललो आहोत. तो रोजचा दिवस आपण खरंच सत्कारणी लावला का, त्याच्यातून काही आपण चांगलं अचीव केलं का, या गोष्टीचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते म्हणतात की ह्या गोष्टीचं आपल्याला भानही राहत नाही. मी आता रोजच्या या सरणाऱ्या दिवसांच्या योगाने मृत्यूच्या दाराकडे चाललो आहे, परंतु मला या गोष्टीची जाणीवच नाही. आणि या असे वाईट स्थितीचं आपल्याला भान नसतं. खरंच ह्या अल्प आयुष्यामध्ये जेव्हा आपला मृत्यू येईल त्याच्या अगोदर थोडासा काही काळ आपल्याकडे उरलेला असतो. आपण बघितलं हे जीवनाचं स्वरूप म्हणजे 100 वर्ष जरी आयुष्य म्हटलं तरी हे काळाच्या दृष्टीने अतिशय छोटं आहे. अगदीच काही क्षण असं आहे. आणि या काही क्षणांमध्ये आपण जे जगतो आहेत त्याच्यामध्येही मृत्यूच्या अगोदरचा काही काळ हा आपल्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे जसं म्हणा की जशी बुद्धी झाली, कळायला लागलं, तारुण्य आलं आणि त्याच्यानंतर लगेच जर आपण या गोष्टींवरती विचार नाही केला तर पुढे तर सगळं गुरफटून जातो संसारामध्ये. त्याच्यातूनही थोडा विचार करायचा प्रयत्न करावा. तोही जर केला नाही तर कुठेतरी वार्धक्य येतं. वार्धक्यातही जोपर्यंत बुद्धी आणि शरीर शाबूत आहे तोपर्यंत याचा प्रयत्न करावा. तेव्हाही नाही केलं तर वसिष्ठ ऋषी म्हणतायत की ह्या वेळेस जर नाही केलं तर मग हे कधी करणार. या संपूर्ण आयुष्यामध्ये, या थोड्याशा आयुष्यामध्ये या सत्शास्त्राचा अभ्यास करण्याचीच काय ती पात्रता असते. आणि ती जर काही त्यावेळेस केलं नाही, तेच काय अभ्यास आपल्याला थोडंसं समाधान देऊ शकेल. त्याच वेळेस काय पराक्रम करायचा, पुरुषार्थ करायचा तो करू शकतो. कारण त्याच्यानंतर जे शेवटचे क्षण असतात, जेव्हा मृत्यू आपल्याला घेऊन जायला येतो, त्यावेळेस तर आपल्या सगळ्या शरीरामध्ये, मनामध्ये एवढी उलाढाल होत असते, एवढ्या उलथापालथ होत असते. आपली सगळी प्राणशक्ती संपूर्ण शरीरातून, सगळ्या नाड्यांमधून ही हृदयाकडे ओढली जाते. आणि अशा वेळेस ना चित्त स्थिर आहे ना शरीर स्थिर आहे. अशा वेळेस आपल्याला ही आत्मज्ञानाची जी बुद्धी ही होणं शक्य नाही. त्यावेळेस हे जर आत्मज्ञानाचा अभ्यास केला असेल तर हे जे काही चंचल मृत्यूच्या वेळेसची मनाची अवस्था असते, शरीराची अवस्था असते, त्यावेळेस हे आत्मज्ञानच काय ते थोडंसं सुख हे आपल्याला देऊ शकेल. ज्यांचं आत्मज्ञानाकडे लक्ष नाही आणि ज्यांचं या विषयांमध्ये जास्त रस आहे, ज्यांचा या जगाप्रती भ्रम हा अतिशय पक्का आहे. बघा गंमत, ह्या जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी माणूस काय काय नाही करत. सगळीकडे धावपळ करेल, युद्ध करेल, नको ते रात्रंदिवस जागरण करेल, सगळ्या प्रकारचे हर प्रकारचे प्रयत्न करेल, लोकांना फसवेलही, चांगले प्रयत्न करेल, काही करेल. परंतु हे सगळं करून, सगळं पणाला लावून, सगळे कष्ट प्राणपणाला लावून ते काय तर धन, मान इत्यादी सगळ्या गोष्टी विकत घेतात, लोकांचे राज्य जिंकून घेतात. परंतु हे जे काही कायमचं अमरत्व देणाऱ्या या पदाला, स्वतःच्या मुक्तीला, या आनंदाला जे काही कारण होतं, या शास्त्रीय प्रयत्नांकडे ते दुर्लक्ष करतात. त्यांच्याकडे आपली प्रवृत्ती नेत नाही. याला खरं काही मुद्दाम वेगळ्या साधनांची गोष्ट असते, गरज असते अशातला भाग नाही. आत्मविचार, केवळ स्वतः बसून शांतपणे बसावं, त्याचा विचार करावा. त्याच्यातून जे काही विवेक, श्रवण, मनन इत्यादी उपायांनी जे आपल्या तत्वबुद्धीला पटेल असं जे काही ज्ञान मिळतं त्याचासुद्धा प्रयत्न ते करत नाही. बरं, हे मिळवण्यासाठी खूप काही करावं लागतं का? आपण बघतो आजकाल तर सगळे ऋषीवर, सगळे ज्ञानी, जे परमपूज्य गुरुदेव घ्या, आणखी बाकीचे घ्या, हे सगळे आपल्या घरात त्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, जिथे कुठे आपल्याला पाहिजे, जेव्हा केव्हा पाहिजे, अगदी स्वयंपाक करत असतानासुद्धा किंवा बाथरूममध्ये असो तेव्हासुद्धा ते आपल्यासमोर अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. गाडी चालवत असतानासुद्धा श्रवण तर होऊ शकतं ना. सिनेमाचे गाणे लावतो त्याच्याऐवजी हे लावू शकतो. हे सगळे आपल्या सेवेशी
सुस्वभावी, शांत, ज्ञानी सगळे लोक हे आपल्या सेवेशी उपलब्ध आहेत. परंतु तरीसुद्धा आपली बुद्धी त्यांचा उपयोग करून घेऊन आपल्याला उत्तम ज्ञान मिळवण्याकडे घेऊन जाण्याच्या ऐवजी आपण त्यांची उपेक्षा करतो, अशा चांगल्या शास्त्राची उपेक्षा करतो. आणि अज्ञान शत्रू त्याला आपण आपल्या घरी पाय ठेवू देतो, आपल्या या जीवनात त्याला ठेवतो. हे असं का केलं जातं, हे कसं काय सहन केलं जातं? आणि म्हणून वसिष्ठ ऋषी हे सांगतायत आणि ते अतिशय कळकळीने सांगतायत. आणि हे जे त्यांनी सांगितलं ते अक्षरशः हे जे आवाहन आहे हे खरंच विचार करण्यासारखं आहे. ते असे म्हणतात की अहो जनहो, त्यांनी आपले हात वरती करून सगळ्यांना सांगतायत की अहो जनहो, माझं ऐका. हे जे काही मान आणि मोह यांच्या तावडीतून तुम्ही सुटून या दृढ विवेकाची तुम्ही कास धरा, या विवेकाच्या मागे लागा. विवेकामुळेच जेव्हा विवेक मिळेल त्याच्यामुळेच हे जे काही अज्ञान आहे ह्याच्यातून तुम्ही सुटू शकाल. ह्याच्यामुळेच तुम्ही या मानमोहाकडे तटस्थ नजरेने बघू शकाल आणि अलिप्त दृष्टीने बघून त्याच्यानंतर त्यांना तुम्ही नाहीसे करू शकाल. आणि मग तुम्हाला प्रत्यक्ष तो साक्षात्कार होईल आणि मग तुम्ही मोक्षाकडे जाऊ शकाल. या अजर अमर असा आनंद तुम्हाला या जीवनात प्राप्त होईल. म्हणून तुम्ही संसार गतीबरोबर वाहून जाऊ नका. तुम्ही या मोठ्या मोठ्या आपत्ती ज्या आत्मज्ञानाच्या अभावामुळे येतात त्यांच्यापासून तुम्ही स्वतःला सोडवा. आत्मज्ञानाचा उपयोग केला तर सगळ्या संकटांपासून तुम्ही दूर व्हाल, हे लक्षात घ्या. मी हे एवढं सांगतोय, माझ्या सांगण्याकडे तुम्ही मनापासून लक्ष द्या. जगतप्रसिद्ध सगळ्यांना मुक्ती देणारा असा हा बोध मी तुम्हाला अतिशय अहोरात्र जीव तोडून कंठशोष करून सांगतो आहे. हा उपदेश तुम्हाला करतो आहे, तो उपदेश तुम्ही स्वीकारा. जो मी रात्रंदिवस हे सगळं कष्ट करून सांगत असल्यामुळे याचे मलाही क्लेश होत आहेत. निदान हे पाहून तरी तुम्हाला माझ्याविषयी थोडीशी दया उत्पन्न होऊ द्या आणि त्या दयाबुद्धीने तरी माझं बोलणं ऐका. तेवढं जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तरीही तुम्ही ज्ञानी व्हाल. मी शरीर आहे, मी देह आहे, मी इंद्रिय आहे हा भाव सोडा आणि याच्यातून बाहेर पडून स्वतःला मुक्त करण्याची तुम्ही प्रार्थना करा. त्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी आत्मज्ञानाचा विचार करा. अतिशय तीव्रतेने, अतिशय कळकळीने असं वसिष्ठ ऋषी सांगतायत. एखादा म्हणेल की तुम्हाला एवढी घाई काय आहे, हे सगळं कशाला? जेव्हा कधी सवड मिळेल, पुढे केव्हा तरी ज्ञान होईल तेव्हा आम्ही हे मिळू, पण आत्ता याची घाई काय? वसिष्ठ ऋषी म्हणतात की मला खरंच तुमच्या अशा प्रश्नाची कीव येते. कारण जो आपल्या मरणाच्या रोगाची चिकित्सा आज करत नाही, तो जेव्हा त्याला मरण त्याच्यासमोर येईल, जेव्हा त्याची मनाची शरीराची अवस्था अतिशय खराब असेल, त्यावेळेस तो या स्थितीत काय करू शकेल? खरंच आहे, आज शरीर साथ देत आहे, बुद्धी साथ देते आहे, आज वाचू शकतो, ऐकू शकतो, ऐकू येत आहे, तर निदान याचा उपयोग करावा. शरीराने साथ सोडली, मनाने साथ सोडली, बुद्धीने साथ सोडली, तर मग हे ज्ञान आपण केव्हा मिळवू शकू? आणि पुढे वसिष्ठ ऋषी सांगतायत की हा जो अनुपम ग्रंथ आहे योग वासिष्ठ, या ग्रंथासारखा दुसरा कुठलाही ग्रंथ नाही. हे शास्त्र, हे योग वासिष्ठ हे एखाद्या दीपाप्रमाणे आपल्याला आत्मज्ञानाला प्रकाशित करतं. आपले अनुभवी वडील किंवा आपले अनुभवी ज्येष्ठ जे कोणी असतील त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्याला ते हिताचा बोध करून देतं आणि आपल्याला स्वतःला स्वयंसिद्ध नित्य प्राप्त असलं असं हे आत्मज्ञान दुसऱ्या कुठल्याही मार्गातून मिळत नाही. हे केवळ या ग्रंथाच्या अभ्यासावरूनच मिळतं. ते समजायला थोडं कठीण असेल, परंतु अतिशय मधुर असं आहे आणि हेच बुद्धिवर्धक ज्ञान याच्यातून प्राप्त होतं. या शास्त्रसृष्टीमध्ये जी काही मोठी मोठी प्रसिद्ध आख्यानं आहेत, अनेक ग्रंथ असतील, त्याच्यामधलं हे ज्ञान, हा ग्रंथ योग वासिष्ठ हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि हेच आम्ही तुम्हाला जे काही सगळ्या तत्ववेद्यांना पटलेलं आहे तेच सांगितलं आहे. त्यांच्यापेक्षा वेगळं असं विचित्र असं काहीही सांगितलं नाही. ह्याच्यामध्ये काही मनातून सांगितलं आहे अशातला प्रकार नाही आहे. हे सगळं काही वेगवेगळ्या कथांनी, सुंदर गोष्टींनी याला रचलं आहे, म्हणून हे विलक्षण झालं आहे. आणि जो कोणी याचा केवळ कौतुकानेही विचार करतो की अरे या योग वासिष्ठमध्ये काय सुंदर गोष्टी सांगितल्या आहेत, याचा जरी नुसता विचार केला तरीसुद्धा त्याला परमबोध प्राप्त होतो, या बाबतीत संशय नाही. आम्ही अगदी सुरुवातीलाच योग वासिष्ठबद्दल सांगितलं आहे. हे कानावर पडतं आहे, याचा विषय कळतो आहे, हे सुद्धा अतिशय भाग्याची गोष्ट आहे. फार कमी लोक या पृथ्वीवरती आहेत की ज्यांना हे भाग्य मिळतं, त्यांना योग वासिष्ठबद्दल ऐकायला मिळतं. असे लोक फार कमी आहेत. एखादा जर कोणी असं विचारेल की हा जो ग्रंथ आहे योग वासिष्ठ, या ग्रंथाचं मूळ काय, हा कुठून उत्पन्न झाला, कोणापासून आला, आणि मग असं असेल तर आम्ही त्या मूळ गोष्टीकडेच का नाही जाऊ?
ह्याच ग्रंथाचं अध्ययन कशाला करायचं, याचा अभ्यास कशाला करायचा, हे प्रश्न स्वाभाविक आहेत. आणि हे स्वाभाविक तेव्हा आहेत, आपला स्वभाव असतो ना की एखादी गोष्ट कोणी सांगितली तर अरे याला कशी कळली, ह्यानी कुठलं पुस्तक वापरलं ते पुस्तक मी बघतो. आपल्याला कोणी प्रोफेसरनी काही शिकवलं तर सहज त्यांनी कशातून बघून शिकवलं आपण ते बघू. त्याच्यानंतर त्या पुस्तकालाही आणखी कुठले रेफरन्सेस घेतले असतील ते रेफरन्सेस आपण बघू, अशी आपली प्रवृत्ती असते. पण याला उत्तर देताना वसिष्ठ ऋषी म्हणतात की ह्या शंका खरं घेण्याची गरज नाही, असले प्रश्न काढण्याची गरज नाही. कारण तुम्हाला जे हवं आहे ते या पुस्तकात आहे, या ग्रंथातून मिळत आहे. मग ह्याच्यातून जर तुम्हाला ते मिळत असेल तर याच्या मुळात जाऊन तुम्हाला आणखी काय सापडणार आहे? काहीच नाही सापडणार. शेवटी पुन्हा तेच, प्रोफेसरनी जर शिकवताना सगळंच काही व्यवस्थित शिकवलं असेल, सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळाली असतील, तर कशाला त्या रेफरन्स बुक आणि बाकीच्या गोष्टींकडे जायचं? एक क्युरिओसिटी म्हणून जाता येईल, परंतु त्याच्यातून वेगळं काही साध्य होईल अशातला प्रकार नाही. त्यामुळे सगळ्या शंका या सोडून या शास्त्रामध्येच राहणं हे योग्य आहे. अज्ञानामुळे आणि केवळ मत्सरामुळे जर आपण हे सगळं सोडून वेगळं काहीतरी शोधत बसलो तर ते लोक स्वतःचाच नुकसान करून घेतात आणि अविचारीपणाने या शास्त्राचा तिरस्कार करतील. अशा लोकांशी हे रामा कधीही मैत्री करू नये, अशा लोकांपासून दूर राहा. म्हणून मनात जर अशी शंका येत असेल हे श्रीराम, किंवा तुझ्या मनात किंवा या राज्यसभेतल्या लोकांच्या मनात जो प्रश्न तूही पूर्वी विचारला होता की अशा लोकांच्या सोबतीला राहू नये, अशांच्या बाबतीत अशांशी संगत करू नये, तर मग हे वसिष्ठ ऋषी तुम्ही आमच्यासारख्या अज्ञ लोकांसमोर बसून आम्हाला उपदेश का करताहेत? तुम्ही आमच्याशी दयाबुद्धीने तरी का वागता? कारण तुम्हाला तर माहिती आहे आम्ही अज्ञानी आहोत आणि तुम्हीच म्हणता की अज्ञानी लोकांसोबत मग राहण्याची गरज नाही. मग हे कसं? तर त्यावरती वसिष्ठ ऋषी सांगतात की ही गोष्ट तुला माहीत नाही श्रीराम, परंतु विशेषतः तू, हे इथे जे उपस्थित आहेत हे सगळे लोक, हे तुमच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून तुम्ही इथे आहात. ही गोष्ट वसिष्ठ ऋषींना माहिती आहे. आणि मी तुमच्या बाबतीतही तेच म्हणेल, माझ्या बाबतीतही तेच म्हणेल की हे जर कानावर पडलं आहे ना तर आपण कोणीतरी विशेष आहोत. त्यासाठी हे आपल्याला मिळतं आहे. ही वसिष्ठ ऋषींची, आपल्या गुरूंची कृपा आहे की हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून मागे जसं आपण आपलीच पाठ थोपटली होती की काहीतरी आहोत म्हणून इथपर्यंत पोहोचलो आहोत. ते श्रीरामांना म्हणतात की हे श्रीराम, तुमची बुद्धी ही आता श्रवण, मनन, ध्यान, धारणा इत्यादी अभ्यास करण्यासाठी किती तयार आहे. तुम्हाला उपदेश करण्याची आज्ञा कशी झाली हे सगळं काही मला माहिती आहे. त्यामुळेच तुमचं एक भाग्य उदयाला आलं आहे आणि म्हणून माझी करुणा ही जागृत झाली, म्हणून मी तुम्हाला हा उपदेश करतो आहे. माझा स्वभाव हा जे दीन दुःखी आहेत त्यांच्यावरती दया करण्याचा आहे. मी निष्ठुर नाही, त्याच्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची माझी प्रवृत्ती नाही. आणि म्हणून तुमचं हित व्हावं, तुम्हाला उपदेश चांगला मिळावा अशीच माझी तळमळ आहे. आणि म्हणून मी अतिशय निरपेक्ष दयाबुद्धीने हे सगळं तुम्हाला सांगतो आहे. या माझा म्हणून तुम्ही या वचनांचा आदर करा, किंवा असं समजा की मी तुमचा आत्मा आहे. तुमच्या पुण्यामुळेच तुम्हाला मी पुन्हा उपदेश करण्यासाठी इथे आलो आहे आणि तुम्हीही माझा आत्मा आहात. त्यामुळे तुमचं आणि माझं हे प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून हे जे काही आपलं प्रेमाचं नातं असल्यामुळे एक दुसऱ्याशी संगत झाली आहे, म्हणून तुम्हाला हे सगळं ज्ञान मी समोर मांडतो आहे. मी मनुष्य नव्हे, मी गंधर्व नव्हे, मी राक्षसही नाही. तुम्ही सर्वजण जे तो परमात्म्याचं स्वरूप आहे तेच माझे स्वरूप आहे. आपण दोघेही एकाच स्वरूपात आहोत आणि म्हणून एक दुसऱ्याचं एकच स्वरूप असल्यामुळे तुमचं परमहित बघण्यासाठी असा मी इथे आलो आहे. त्यामुळे जोपर्यंत मरणाचे काळेकुट्ट दिवस जीवनात येत नाही तोपर्यंत जे काही मी सांगितलं, जे काही वैराग्याबद्दल मी बोललो ते सगळं तुम्ही संग्रह करा. ही आपली कर्मभूमी आहे. ह्या कर्मभूमीमध्ये ह्याच नरकाची, ह्याच परव्याधीची, परलोक व्याधीची चिकित्सा करा, त्याचाच इथे उपचार करा. आपण बघितलं याचा उपचार कसा, तर ध्यान आणि याच्या माध्यमातून होऊ शकतो. इथेच काय होईल ते होऊ शकेल. जिथे पुढे जाऊन जीवन शरीर संपल्यानंतर मग ह्या गोष्टींची शक्यता नाही, तिथे त्याचं औषध पाणी करता येणार नाही, तिथे मग या सगळ्या गोष्टी शक्य नाही, तर तिथे काय करणार आहात? तिथे केवळ नरक यातना भोगत पडत राहू, त्यापेक्षा त्याचा उपाय आत्ताच इथे करा. वसिष्ठ ऋषींनी मग श्रीरामांनी पुढे विचारलं की ठीक आहे, असं असेल तर जे काही समाधान आहे, ध्यान आहे, त्या ध्यानाचं त्याचा
उपचार, त्याचं अवलंबन कसं करायचं, त्याला हे जीवन त्याच्या मार्गाने कसं जगायचं, इथे त्यांनी समाधीरूप कल्पवृक्ष त्याचं उदाहरण दिलेलं आहे. कल्पवृक्ष कसा उगवतो आणि या कल्पवृक्षाला मग त्याचं जे निर्वाणाचं फळ आहे ते कसं लागतं, हे सगळं वर्णन वसिष्ठ ऋषींनी केलं आहे. पण ती जी केवळ उपमा म्हणून दिलेली आहे की ध्यानरूपी बीज असेल आणि मग वैराग्यरूपी बीज असेल, मग त्याला विवेकरूपी अंकुर येतो, तर ते सगळं कदाचित समजायला कठीण जाईल, म्हणून मी सरळ साधारण भाषेत सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर हा जो समाधान, जे काही आपल्याला जीवनात समाधान हवं, समाधी हवी, ती जी काही मनाची अवस्था आहे ती प्राप्त करण्यासाठी हे कुठे असेल तर जिथे आपण आपल्या आजूबाजूला ज्ञानी लोक आहेत, म्हणजे सत्संग आहे, चांगल्या लोकांमध्ये, किंवा निदान तशा स्थितीत असताना पण जिथे एकांत आहे. आमच्या साधारण भाषेत बोलायचं झालं तर जिथे बरेचसे लोक आहेत जे मौनात आहेत, मी पूर्णपणे एकांतात आहे, आणि अशा अवस्थेमध्ये मी स्वतःला थोडंफार संस्कार करू शकतो. तर आपल्या इथे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ॲडव्हान्स कोर्स असतो, मौन असतं, सगळे शांत असतात आणि सगळे ज्ञानी आहेत, ज्ञानाचंच तिथे सगळं काम चाललेलं असतं. अशा अवस्थेमध्ये जेव्हा मन पूर्णपणे शांत असेल, तशा अवस्थेमध्ये ही मनाची अवस्था साधायला सुरुवात करता येते. काय होऊ शकतं की जेव्हा कधी वैराग्य येतं, वैराग्य कशामुळे येऊ शकेल तर जीवनात काही अपप्रसंग घडले, अपमान झाला, किंवा कोणाकडून पराभव झाला, किंवा आणखी काही झालं, तर अशा स्थितीमध्ये आपलं मन हे जेव्हा वैराग्यात असतं, आणि हे वैराग्य आल्यानंतर मग तिथून पुढे सगळे ज्ञान यायला सुरुवात होते. तर वैराग्य हे मूळ म्हटलेलं आहे. आणि जेव्हा या वैराग्य आपल्याकडे असेल तेव्हा आपले चांगले कर्म करावे, शुभकर्म करावे, त्याच्यानंतर आस्था असावी, श्रद्धा असावी, श्वास प्रश्वास म्हणजेच प्राणायाम यांचा उपयोग करावा. आणि असं जेव्हा वैराग्ययुक्त अंतःकरण असेल, जे आपल्या आता ध्यानामध्ये प्राणायामच्या माध्यमातून आपण हळूहळू या वैराग्याला वाढवत चाललेलो आहोत, अशा वेळेस मग अशा व्यक्तीने पुन्हा वेगवेगळ्या भोगांमध्ये स्वतःला न गुंतवता, स्वतःला जे तात्कालिक येणारं वैराग्य आहे, स्मशान वैराग्य जसं असेल, तर अशा गोष्टींमध्ये न अडकता, म्हणजे तात्पुरतं वैराग्य आलं आणि सोडून दिलं असं नको. स्मशान वैराग्य आपलं कसं असतं, कोणाला तरी सोडायला गेलो स्मशानात, तिथे जे काही आलं, हो सगळं जीवन शून्य आहे, अर्थ नाही वगैरे वगैरे, तिथून परत आलं की पुन्हा गेरे माझ्या मागल्या, ते वैराग्य तिथे सोडून आपण परत येतो. तसं नको, हे वैराग्य टिकणारं हवं, आतमध्ये हवं. तर हा जो हे वैराग्य येतं त्याला चांगल्या लोकांसोबत राहावं, त्याला वाढवावं, आणि शास्त्रांचा उपदेश हा वारंवार ऐकत जावा. त्याच्यातलं उपनिषद वगैरे या सगळ्या गोष्टींमधून जे आपल्याला कळतं की हे सगळं जीवन, हे अस्तित्व, याला केवळ नेती अशा शब्दांनीच आपण त्याचं वर्णन करू शकतो. ते सगळं जाणून घ्यावं. आपल्या अंतःकरणामध्ये सगळा संसार हा शून्य रूप आहे असं समजून मग कुठल्याही गोष्टीबद्दल ओढ अशी ठेवू नये. वारंवार श्रवण, मनन इत्यादी गोष्टींनी ह्या वैराग्याला आपण आणखी दृढ करावं, चांगलं स्थिर करावं. आणि अशा रीतीने मग नियमितपणे आत्मनिरीक्षण करत जावं की माझी काय अवस्था आहे, मी कुठपर्यंत पोहोचलो आहे, जीवनामध्ये माझी स्थिती कशी आहे. तुम्हाला ज्ञानाच्या 7 भूमिका आठवत असतील, शुभेच्छा, विचारणं आणि पुढे ज्या काही असतील सगळ्या, तर त्या अवस्थामध्ये हळूहळू आपण पुढे जात असतो. तर त्याचा विचार करत करत आपण स्वतःला जे काही आपलं शारीरिक, मानसिक, वाणीचं असं जे तप आहे त्याच्यामध्ये ते करावं, म्हणजेच प्राणायाम, ध्यान, योग हे करावे. त्यानंतर जे काही शुभकर्म असतील त्याच्यामध्ये जप, तप, तीर्थयात्रा, ईश्वराप्रती काही कर्म असतील ते, या सगळ्या गोष्टी करत करत आपण आपल्या ह्या वैराग्याला चांगलं स्थिर करावं. आणि ह्या वैराग्याला स्थिर करताना मग हळूहळू स्वतःमध्ये संतोष असावा. वैराग्य आणि संतोष या 2 गोष्टी एक दुसऱ्याच्या सोबत ह्या कायम असल्या पाहिजे. जर संतोष नसेल तर वैराग्य हे कठीण आहे. का कठीण आहे? कारण मग कुठल्या तरी गोष्टींची हाव आहे. आणि जेव्हा आपण वैराग्य पूर्णपणे असतं तेव्हा मग आपोआप त्याला जोड ही संतोषाची येते. संतोष असला की सोबत आनंदी असावा. वैराग्यामध्ये कधीही इथे गुरुजी सांगत असतात ॲडव्हान्स कोर्समध्ये की वैराग्य असला म्हणजे लोकांचे चेहरे असे लांबुळके झालेले की आता मला जीवनात काहीच नको, मी काहीच करणार नाही वगैरे वगैरे, असं एकदम पूर्ण निराशाजनक अशी स्थिती नको आहे. वैराग्य कसं हवं? हे आनंदी, समाधानासकट, आणि त्याच्यासोबत इथे मुदिता नावाची त्याची संतोषची पत्नी असं म्हटलेलं आहे, तर ती सुद्धा म्हणजे आनंदी, समाधानी असं ते वैराग्य आपल्या जीवनात असावं. आणि एकदा हे असं आपल्या अंतःकरणात हे वैराग्य आलं तर जिथे आपल्यामध्येच ज्या काही आशा असतात,
त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकारचे षड्रिपू असतात, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. या सगळ्यांना पूर्णपणे दूर हकलून द्यावं, यांना आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ नये. आणि मग पुढे साधना करत अहिंसा, तप, यम, नियम इत्यादी सगळ्या गोष्टी करत मग आपण आपलं अंतःकरण हे स्वच्छ करावं. हे स्वच्छ झालेलं अंतःकरण याच्यानंतर ज्या काही आपल्याला संपत्ती आणि बाकीचे भोग यांच्या मागे आपण अडकतो त्याच्यातूनही स्वतःला मोकळं करावं. तेव्हा स्वतःमध्ये धैर्य, मंत्र, स्नान, तप, दम इत्यादी उपायांनी प्रणवाचा ओंकाराचा उच्चार करत मग पुढे हे वैराग्य आणि हे विवेक हळूहळू स्थिर करत जावे. जेव्हा हा वैराग्य असा पूर्णपणे मुरतो, शांत होतं, वैराग्य स्थिर होतं, मग त्याच्यातून विवेकाचा उदय होतो असं म्हटलेलं आहे. आणि हा विवेक हा खरं आपल्या जीवनामध्ये काल आपण विवेकाबद्दल बोललो होतो. ज्यांच्याकडे विवेक आहे त्याला योग्य अयोग्य सगळं कळतं, त्याचं जीवन हे सफल. तर या विवेकापासून पुढे मग शास्त्र आणि त्याच्यानंतर साधू समागम या दोघांसोबतही आपला वेळ घालवावा. काही वेळ आपण बलिराजाच्या याच्यात आठवत असेल की काही वेळ हा शास्त्र समागम, काही वेळ साधू समागम म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणं, साधूंचा अभ्यास करणं, त्यांच्यासोबत घालवणं, हे जीवनाचे जे आपले दिवसाचे 4 भाग केलेले असतात त्याप्रमाणे तो वेळ घालवत जावा. आणि अशा रीतीने शास्त्र ह्या वैराग्य आणि शास्त्र यांचा उपयोग करून हा विवेक पुढे पक्का होतो. अशा रीतीने हा जेव्हा विवेक पक्का होतो त्याच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान मिळायला लागतं आणि समाधान अशी अवस्था आपली व्यवस्थित व्हायला लागते. मग पुढे परमात्मा स्वरूपामध्ये आपली स्थिती, धीरता, विकल्परहितता, दयाळूपणा असे अनेक गुण हे आपल्यामध्ये यायला लागतात. या गुणांच्या माध्यमातून असा हा जो पुरुष आहे हा शोभायला लागतो. तर ज्याच्याकडे विवेक जागृत झाला आहे त्याच्यामध्ये आपोआपच हे सगळे ज्ञान यायला लागतात आणि मग हळूहळू ब्रह्मसाक्षात्कार असं ते फळ त्याला दिसायला लागतं, ते वाढायला लागतं. हे चित्त पूर्णपणे शांत होतं, आत्म्यामध्येही व्यक्ती स्थिर व्हायला लागते. आणि मग असेही स्थिर व्हायला लागल्यानंतर हे जे मनोमृग म्हटलेलं आहे, मनरूपी हरिण, हे जे आतापर्यंत आपण बघितलं की जे सतत धावणारं असतं, चंचल असतं, सतत धावून धावून थकलेलं असतं, हे असं हरिण इथे आता आपल्या स्वतःमध्येच विश्रांतीची अपेक्षा करायला लागतं. ह्या हरिणाला, ह्याच मनाला आपण बघितलं आहे वासना, तृष्णा अशा अनेक गोष्टींनी अतिशय पळवलेलं असतं आणि तो कायम त्याच्यावरती जे षड्रिपू असतात तेही सारखा त्याला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात. इथे त्या षड्रिपूंना शिकारी म्हटलेलं आहे. तर हे शिकारीसुद्धा या मनाचं सारखं त्याला कुठेतरी पकडायचा प्रयत्न करतात. आणि मनाचं स्वरूपही कसं आहे की ते पटकन शांत होईल अशातलाही प्रकार नाही. त्याला सतत 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 काही ना काही हवं असतं, अतिशय चंचल असं की एकदा एक गोष्ट मिळाली की थांबलं अशातला प्रकार नाही, पुन्हा काहीतरी दुसरं, पुन्हा काहीतरी तिसरं, हे सतत तो त्या मागे धावत असतो. आणि या विषयांच्या मागे धावत असल्यामुळे तो थकून जातो. त्याच्यामध्ये या मनाला पुढे शांतता काही मिळत नाही आणि मग अनेक प्रकारचे संकट त्याच्यावरती येतात. कुठल्या प्रकारचे संकट असतील, मग कधी कुठे आर्थिक नुकसान असेल, कधी चारित्र्याचं नुकसान असेल, कधी काहीतरी चुका घडल्या म्हणून शासन होत असेल, तर कधी आपल्या आत स्वतःलाच काही ना काही दुःखाचे स्वरूप असे ओढून घेतलेले असतात. तर ह्या मनाला जेव्हा सगळं कंटाळतो आणि इथून हे जे वैराग्य स्वरूप येतं याच्यातून जेव्हा हळूहळू स्थिर होऊन विवेक जागृत होतो त्यावेळेस मग हे मन आता पुढे विचार करतं की अरे आता मला शांती हवी आहे आणि अशा अवस्थेमध्ये निर्वाणाचं फळ मला हे दिसलं पाहिजे. मग जेव्हा त्याला हे असं निर्वाणाचं फळ दिसतं, मुक्तीचं फळ दिसतं, तर त्या फळाकडे तो हळूहळू वाटचाल करायला लागतो. तर तो काय करतो, तर अशा स्थितीमध्ये आता संपूर्ण विश्रांती पावलेली आहे, आता काही कुठल्या गोष्टींची अपेक्षा राहिलेली नाही, तेव्हा तो आपलं एक एक अवस्था सोडत जातो, एक एक बंधनं सोडत जातो. पहिले जसे आपले परिवार असेल त्या परिवाराप्रती जी आसक्ती असते त्याच्यामध्ये तो स्वतःला हळूहळू सोडतो. व स्वतःचे सुखदुःखाच्या कल्पना असतात त्या सोडतो आणि पुढे पुढे मग त्याच्यानंतर आपल्या शरीरावरचा अभिमान की माझं शरीर हे काही करू शकतं किंवा या शरीराप्रती काही करायला पाहिजे, तर त्या शरीराच्याही त्याच्या या भावना सुटायला लागतात. शरीराबरोबर मग मी आणि माझं ह्याही भावना त्याच्या हळूहळू वीक होतात, अशक्त होतात आणि मग तो पुढे जाऊन त्याचे जे काही पूर्वसंस्कार असतात, लक्षात ठेवा पूर्वसंस्कार ओळखणं हे चॅलेंज आहे.
हां, कारण आपण जेव्हा जेव्हा काही करायला जातो तेव्हा तेव्हा आपलं कुठून तरी मन येतं आणि ते मन सांगतं की अरे हे असं योग्य नाही, तसं योग्य नाही, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या काही कल्पना येतात त्या कशामुळे येत असतील तर त्या येतात पूर्व संस्कारांमुळे. आणि पूर्वी आपण जेव्हा याचा अभ्यास केला होता की आपल्या मनामध्ये जे विचार येतात, जे काही आपलं वागणं असतं, तर तेव्हा जर स्वतःला हा प्रश्न विचारला की हे माझं वागणं, हे माझे विचार, याचं कारण काय आहे, हे असं का विचार येतात, असे संस्कार का येतात, तेव्हा लक्षात येईल की हे मन, हे जे काही घडलेलं आहे, माझं जे काही विचार करण्याची वृत्ती आहे ती केवळ दुसऱ्यांच्या कुठल्या संस्कारांमुळे, मी मूळचा असा नाही. आपण बघितलं आहे माझं जे अपब्रिंगिंग असतं, माझा जन्म झाल्यानंतर माझं जे वागणं आहे त्या वागण्याला कारणीभूत काय आहे तर माझे जीन्स जे माझ्या पूर्वजांकडून आलेले आहेत, माझे पूर्वसंस्कार मागच्या जन्मीचे जे असतील ते, माझे आईवडील त्यांचं वागणं, त्यांचे जे काही संस्कार होतात ते, माझी स्वतःची वाढ होत असताना माझे मित्र मैत्रिणी, शाळा कॉलेज, तिथे जे काही पुस्तकं वाचतो, ते जे काही आजूबाजूच्या घटना घडतात, बाजूचे लोक जे काही संस्कार करतात, या सगळ्यांचं मिळून मी एक बनलो आहे आणि माझे विचार काहीतरी एका विशिष्ट पद्धतीने होत आहेत. आणि हे विचार जेव्हा आपल्याला निर्वाण फळाकडे जात असतो त्यावेळेस हे विचार जागृत झाले पाहिजे की अरे मी हा आता मी नाही, हे अनेक गोष्टींचं संस्कार झालेलं आहे, हे सगळे संस्कार सोडायचे. मग वागायचं कसं तर गुरुवचन आणि शास्त्रवचन त्यांनी जसं सांगितलं असेल तसं. तो जो शुद्ध स्वरूप मी असा असतो की पूर्व अनेक संस्कारांचं जे माझ्यावर त्याला लेप लागलेले आहे असं म्हणून, ते सगळे लेप सोडले, आता मी मूळचा सत्व स्वरूप असा असतो. त्यावेळेस तो आपले पूर्वसंस्कार सोडून पुढे निर्वाणाकडे जायला लागतो. मग कुठल्याही व्यवहारांचं मी कधी असा वागलो तसा वागलो, माझं काही वागणं होतं, या सगळ्या गोष्टी ह्या मनातून चालल्या जातात आणि मग तिथे जी एक अवस्था असते की आता कुठलीही भीती नाही, सगळ्यांप्रती दयाबुद्धी आहे, मी अतिशय शांत शुद्ध असा आहे, कुठल्याही गोष्टींचा लोभ नाही, मला फक्त काय असेल तर शुभेच्छा असंच आहे. आणि असा तो व्यक्ती, असं ते मन शांत शीतल बनून राहतं. आणि इथून पुढे जर काही गडबड व्हायला लागली तर हे मन स्वतःलाच सावध करत जातं की अरे बघ, हे आता षड्रिपू आहेत, हे आपले संस्कार आहेत जे आपल्याला फसवत आहेत, त्याच्यामुळे हे सगळं सोडून याच्या पलीकडे स्वतःला स्थिर राहा. इतकंच काय, अगदी शास्त्रात सांगितलेले जे काही उपचार असतील, धर्म अर्थ काम मोक्ष हे करायचे, असे काही कर्तव्य पार पाडले पाहिजे वगैरे वगैरे, ह्यासुद्धा गोष्टी त्या सोडून देतो. तो म्हणतो की आता मी सगळं ब्रह्मरूप आहे, आता मला काहीही करावं तर ते केवळ घडायचं म्हणून घडेल, मी मुद्दाम काही कुठलं करायचं अशा गोष्टींनी मी करणार नाही. कारण हे सुद्धा जे अज्ञानातून बाहेर येण्यासाठी म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष हे मार्ग सांगितलेले आहेत. मी ऑलरेडी बाहेर आलो आहे, मी पुन्हा कशाला मी उलटा प्रवास करू, म्हणून तो त्यांच्याही मागे विशेष लागत नाही. आणि असा जो त्या स्थितीला पोहोचलेला असतो, परमार्थ रूपमध्ये झालेला असतो, त्याला जे काही येईल ते भोगायचं किंवा भोगायचं नाही, आलेलं स्वीकारेल आणि कुठलं मिळालेलं नाही ते शोधण्याच्या मागे जाणार नाही, जे आलं त्याला झिडकारणारही नाही. त्याच्यामुळे जे प्राप्त आहे ते सहज भोगायचं किंवा नाही भोगायचं असं काहीही त्याला नसतं. जे येईल तो स्वीकारतो. दैववशात विशेष प्रयत्न वाचून जे काही प्राप्त झालं आहे तर त्याच्या बाबतीत तो असा काय म्हणतात त्याला विरक्त असा असतो, ते तो भोगेल. त्याचं मला भोगायचं आहे म्हणून काही त्याची भावना तिथे राहणार नाही, तो अतिशय निश्चिंत असा असतो. हे जे काही सगळे प्रक्रिया होतात या अतिशय सूक्ष्म अशा आंतरप्रक्रिया असतात. आपण इतके दिवस, आता आज 105 दिवस झाले योग वासिष्ठ ऐकतोय, आपल्यामध्ये जे बदल झाले ते घडताना झाले का, म्हणजे जेव्हा बदल होत होते तेव्हा जाणवत होते का असं होतं आहे म्हणून, आतमध्ये काय होतं हे माहिती नाही, परंतु ते इतकं सूक्ष्म असतं की कधीतरी जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा लक्षात येतं की अरे माझ्यामध्ये हा बदल झालेला आहे. आणि मी मागेही सांगितलं आहे, शरीर प्रक्रिया या ध्यानाच्या, श्वासाच्या आणि ज्ञानाच्या मार्गातून ह्या इतक्या सूक्ष्म असतात, आपल्यामध्ये इतके बदल घडवून आणतात की आपल्याला अजिबात कळत नाही. मुळातच आपण बदलतो म्हणजे काय काय बदलतं तर शरीरामधले जे काही केमिकल्स बदलत असतील, रासायनिक बदल होत असतील, आपल्या मानसिक स्तरांवरती काही बदल होत असतील, आपल्या सूक्ष्म प्राणशक्तीमध्ये काही बदल होत असतील, तर ते बदल आपल्याला कळत नाही. कारण ज्ञानामुळे श्वास शांत होतो, श्वासामुळे ज्ञान मिळायला मदत होते, या दोघांमुळेही शरीरामध्ये परिणाम होत असतो. हे जेव्हा आपण समजून घेतो
तेव्हा आतमध्ये काय होतं हे समजणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. कारण किती नाड्यांमध्ये, आपण जसं म्हटलं 72,000 नाड्यांमधून हा प्राण वाहत असतो. तो कुठे कुठे काय काय करतो आहे आपल्याला काहीच जाणीव नाही. आणि ते जे काही करतो आहे त्याचा मनावर, वागण्यावर कसा परिणाम होतो आहे हेही माहीत नाही. फक्त कधीतरी सुरुवात केली आणि आज इथे पोहोचलो आहे, तर हा रिझल्ट इतका दिसून येणारा असतो, पण कसा घडला ते कळत नाही. तर ही जी आध्यात्मिक प्रक्रिया आहे ही अतिशय शांत, अतिशय सूक्ष्म अशी होत असते आणि आपल्यामध्ये अशा रीतीने ही बदल घडवून आणत असते की आपल्याला त्याचे बदल हे लक्षात येत नाही. ह्या स्थितीमध्ये येण्यासाठी वैराग्याशिवाय मात्र दुसरा उपाय नाही. वैराग्य आल्याशिवाय ही गती प्राप्त होणं शक्य नाही. श्रीरामांच्याच बाबतीत बघा, त्यांना जेव्हा वैराग्य प्राप्त झालं त्याच्यानंतरच त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आलं. जर वैराग्यरूपी काय म्हणतात, जे आपलं भरलेला ग्लास आहे वेगवेगळ्या वासनांनी, तो भरलेला ग्लास वासनांचा तो जर रिकामा केला नाही आणि त्याच्यात वैराग्य ही पोकळ गोष्ट आणली नाही, तर त्या ग्लासमध्ये दुसरं काहीच येऊ शकत नाही. त्याच्यामुळे वैराग्याने पूर्ण तो ग्लास भरावा. आणि जर वैराग्याने भरणं म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काहीच नाही, तो एका प्रकारे हा ग्लास रिकामा करावा, तेव्हाच कुठे याच्यामध्ये ज्ञान येऊ शकेल. वासना असतील, तृष्णा असतील, आपल्या वेगवेगळ्या इच्छा, डिझायर्स यांनी जर सगळा तो ग्लास भरला असेल तर त्याच्यामध्ये पुढे काही येणं हे शक्यच नाही. आणि ज्याला हे काही विषय, दृश्य यांच्याप्रती ओढ असते त्याला मात्र ज्ञान मिळणं हे अशक्य आहे. जो ज्ञानी पुरुष आहे त्याचं वागणंसुद्धा थोडंसं एखाद्या वेळेस विचित्र वाटू शकतं, कारण तो काही बोधमय असतो, काही अबोधमय असतो. बोध म्हणजे त्याला ज्ञान झालेलं आहे आणि कधीकधी तो थोडाफार अज्ञानातही असू शकतो. अशा स्थितीमध्ये की त्याचं वागणं हे कधी काळी असं वाटतं की सगळं एकदम छान आहे, एकदम ज्ञानी आहे, आणि कधी काळी तो एखाद्या वेळेस त्या अबोधाचा, अज्ञानाचा प्रभाव थोडाफार राहत असेल तर त्या प्रभावामुळे तो एखाद्या अज्ञानी माणसासारखा त्याला भांडण म्हणा, तंटण म्हणा, अशा प्रकारे थोडा विचित्र वागू शकतो. त्यामुळे तो लोकांशी विवादही करतो आणि सगळ्या जगाकडे शून्य अशा भावनेनेही तो बघत असतो. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्यावेळेस जे जे त्याचा भाव जास्त असतो त्या रूपाशी तो एकरूप होऊन, त्या भावाशी एकरूप होऊन, तन्मय होऊन तो राहतो. त्यामुळे त्याची तशा प्रकारचं बिहेवियर हे लोकांना दिसून येते. ह्यामुळेच हे जे ज्ञानी महात्मे असतात, सिद्धपुरुष असतात, त्यांच्या बाहेरच्या वागण्यामध्ये वेगवेगळेपणा, विचित्रपणा, विक्षिप्तपणा हे एखाद्या वेळेस दिसून येतो. आणि ते त्यांच्यामध्ये जरी असं वाटलं, ते त्यांचं आत्मज्ञान जरी असलं, त्याच्यात एकरूप असलं, तरीसुद्धा या कधीकधी थोडंसं कमी जास्त झाल्यामुळे त्यांना आपल्याला बाहेरच्यांमुळे त्यांच्यामध्ये वेगळेपणा आढळतो. परंतु ते दिसताना जरी वेगळे असले तरी आतमध्ये संपूर्णपणे स्थिर, शांत असे असतात. आणि याच्या पुढे हे जे विवेकी पुरुष आहेत यांचा आचार कसा असेल, यांचं वागणं कसं असेल, तर त्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलेलं आहे. ते आपण जो विवेकी पुरुषांचा आचार आहे तो आपण उद्या बघूया. योग वासिष्ठामध्ये आपण निर्वाण प्रकरणातल्या महत्त्वाच्या भागांकडे चाललो आहे. इथून पुढे हे सगळे विवेकी लोकांची लक्षणं कशी असतात, आत्मज्ञानी पुरुषांचं लक्षण कसं असतं, हे सगळं याची चर्चा विस्तृत केलेली आहे. मुळात ही चर्चा का बघावी, का ऐकावी, आपल्याला ज्ञान झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचं उपयोग काय. पण हे संस्कार दृढ करणं आवश्यक आहे. कारण आजपर्यंत ठीक आहे, कळलं सगळं, पण आता वागण्यामध्ये जे ऑब्स्टॅकल्स येतात आणि म्हणून याचं एवढं लांबण इथे लावलेली आहे. वागण्यामध्ये ऑब्स्टॅकल्स काय येतात तर मला वाटतं की चांगलं वागावं, सगळं राहावं, परंतु हे जग ते पटापट आपल्यावरती वेगवेगळ्या संस्कारांचा मारा करत असतं आणि म्हणून सहज भुलून जातो. मग कधीतरी वैतागून म्हणतो ते आत्मज्ञान जाऊ दे तिकडे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आता मी इकडे बघा कसा वागतो ते. म्हणजे आपण पुन्हा एवढी मेहनत केलेली पाण्यात जाण्याची शक्यता असते. तर ते संस्कार दृढ व्हावे. तेचतेपणा वाटत असेल, बोरिंग वाटत असेल, कारण ह्या पोर्शनमध्ये कुठे गोष्टी नाही, हे सगळं जरी असलं तरीही रोज हे ऐकायला, वाचायला या, कारण इथे संस्कार पक्के होणे आवश्यक आहे. नाहीतर काय होईल की सगळं मुसळ केरात असं म्हणतो, सगळं चाललं जाईल, पुन्हा शून्यापासून प्रयत्न करावे लागतील. तर ह्या फेजमध्ये जरा चिकाटीने पकडून राहा, सोडू नका. ठीक आहे, चला इथे थांबूया, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरुदेव.